तिसरा आणि शेवटचा दिवस मूल्यवर्धन प्रशिक्षण याद्या पडल्या आणि प्रशिक्षण सर नाव जरी आलं तरी धस्त होतं छाती. तर एवढा कामाचा व्याप वाढलेला आहे. मग ते जिल्हा परिषद शाळा असू द्या, ह्या आश्रम शाळा असू द्या की सर्व शाळा उदंड झाली प्रशिक्षण असं वाटतंय. प्रशिक्षण नको वाटतं. पण हे जे प्रशिक्षण झालं म्हणजे कोणताही ताणतणाव जाणवला नाही. म्हणजे सहज हसत खेळत जसं शिक्षण असतं ना तसं हे प्रशिक्षण 3 दिवस पार पडलं. उसारा सरांशी ओळख होती. सुभाष भुई सर तुझं वाड्यातलेच आहेत. भुले सरांची फक्त तोंड ओळख होती. पण एवढे उत्कृष्ट ते बोलतात, त्यांचं वक्तव्य आहे हे पहिल्यांदा जाणवलं मला. कारण मला त्यांच्या बोलण्याचा लाभ पहिल्यांदाच मिळाला. आतापर्यंत जे होते आरती ते वेगवेगळे असायचे, पण म्हणजे ते उभे राहिले की असं वाटतं ते बोलतच राहावं त्यांनी आणि आपण ऐकतच राहावं. हसत खेळत प्रशिक्षण कसं द्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं. तर तिन्ही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक आपल्याला जे लावले ते प्रताप भुले सर, योगेश उसारा सर, उसारा सर उत्कृष्ट तंत्रस्नेही, उत्कृष्ट मार्गदर्शन पण त्यांनी केलं. आपल्याला प्रत्येक गट चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यांचा विशेष गुण जो जाणवला तो म्हणजे त्यांची टायपिंग मी मगाशी पाहिली तर ते एक्सपर्ट असतात ना सायबरवाले, तशी त्यांची टायपिंग केली. तिसरे आपले तज्ञ मार्गदर्शक सुभाष भुई सर, त्यांनी पण आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं. आणि या सर्व या 3-5 वर्ग आपले 7 वर्ग आणि या सर्व वर्गांचं नियंत्रण अगदी आपले पंचायत समितीचे सर्व अधिकारी ज्यांच्यावर विश्वास टाकतात आणि तो विश्वास ते पूर्ण करतात असे आपले गिरीश सांभरे सर. सर्व नियंत्रण, भोजनाची व्यवस्था, मांसाहारी शाकाहारी ते सगळं नियोजन उत्कृष्ट प्रकारे सांभाळतात. आणि या सर्व 3 तज्ञ मार्गदर्शकांचं आणि सांभरे सरांचं आपण अभिनंदन करूया. आपल्या वर्गातर्फे एक छोटीशी भेट वस्तू आपण आणलेली आहे.